संक्रांतीपूर्वीच लाडक्या बहिणी रक्कम परत मिळणार, मुख्यमंत्र्यांचा धाडसी निर्णय। राज्यातील महिलांसाठी यंदाचा मकर संक्रांतीचा सण अतिशय आनंदाचा ठरणार आहे। मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी 2026चा हप्ता संक्रांतीपूर्वीच महिलांच्या खात्यात जमा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे। सण साजरा करण्यासाठी महिलांना आर्थिक अडचण भासू नये या उद्देशाने प्रशासकीय स्तरावर वेगाने हालचाली सुरू असून कोट्यवधी महिलांना याचा थेट लाभ मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता मकर संक्रांतीच्या महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचे बोलले जात आहे। डिसेंबर आणि जानेवारीचे 3000 रुपये एकत्र येणार आहेत। दरम्यान आता या योजनेचा हप्ता मकर संक्रांतीला येणार आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे। यामागचे कारण म्हणजे काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे। लाडकी बहीण योजनेला आमचा विरोध नाही, पण महानगरपालिका निवडणुकीनंतर योजनेचा हप्ता वितरित करण्यात यावा अशी मागणी काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे। या संदर्भात पत्र देखील पाठवले आहे। दरम्यान आता यानंतर 14 जानेवारी आधी महिलांना पैसे येणार की नाही असा प्रश्न पडला होता। याबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। काँग्रेस आणि विरोधक पहिल्यापासून आमच्या लाडक्या बहिणींना विरोध करत आहेत। मागच्या काळात जेव्हा योजना सुरू केली तेव्हा देखील योजना बंद करा अशी मागणी केली होती। उच्च न्यायालयात देखील गेले होते। आता लाडक्या बहिणींना पैसे देऊ नका असं म्हणतात। लाडकी बहीण योजना ही सुरू असलेली योजना आहे। आचारसंहितेमध्ये म्हटले की कोणतीही सुरू असलेली योजना थांबवता येत नाही। त्यामुळे कोणी कितीही काहीही पत्र लिहिली तरी ही योजना थांबवता येणार नाही। लाडकी बहीण योजना थांबणार नाही, महिलांना पैसे येतीलच असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे।